अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट्सवर लागणारा जीएसटी आणि रेडी टू मूव्ह फ्लॅट्सवर लागणारा जीएसटी यांमध्ये काय फरक आहे? घर घेताना तुम्ही इतर लोकांसारखी एक मोठी चूक करू नका, म्हणून ही रील शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही रील हरवून जाऊ नये म्हणून आताच सेव्ह करा. अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट घ्यावा की रेडी टू मूव्ह? जर तुम्हालाही यामध्ये कन्फ्युजन असेल तर थांबा, मी आत्ताच एक्सप्लेन करतो. भारतामध्ये अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीवर 5% जीएसटी लागतो. याचा अर्थ जर तुम्ही 50 लाखाचा फ्लॅट घेत असाल तर फक्त जीएसटी मध्येच 2.5 लाख खर्च होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रकारामध्ये तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट पण मिळत नाही, म्हणजेच तुमचे पैसे डायरेक्ट टॅक्स मध्ये जातात, कोणताही सेट ऑफ नाही. आता जर आपण रेडी टू मूव्ह फ्लॅट बद्दल बोललो तर सरकारने एक क्लिअर नियम केला आहे. ज्या बिल्डिंगला ओसी म्हणजे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मिळालेलं आहे त्या प्रॉपर्टीवर जीएसटी लागू होत नाही. याचा अर्थ तुम्हाला फक्त बेस प्रॉपर्टी किंमत, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचे पैसे द्यावे लागतात. म्हणूनच बरेच खरेदीदार रेडी टू मूव्ह होम्सला प्राधान्य देतात. म्हणून निर्णय घेण्याआधी जीएसटीचा इम्पॅक्ट समजून घ्या, नाहीतर फ्लॅटसह टॅक्सही भारी बसू शकतो. आणि अशाच रिअल इस्टेट रिलेटेड कॉन्टेंटसाठी आमच्या पेजला आत्ताच फॉलो करा.